मध्य पूर्वेत तणाव शिगेला पोहोचलेला आहे. इस्रायलने इराणवर हवाई हल्ला करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या कार्यवाहीनंतर इराणच्या लष्करी क्षमतेला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणवर मोठी लष्करी कारवाई केली आहे. इस्रायल हवाई दलाने इराणमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांवर लक्ष्य करत भीषण हवाई हल्ला केला. या कारवाईत इराणच्या क्षेपणास्त्र साठवून केंद्रांना मोठं नुकसान झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केलाय. विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडिओही इस्रायलच्या लष्कराकडून जारी करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्र तळांवर हवाई हल्ले होत असल्याचं दृश्य दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान या कारवाईनंतर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आधीच तीव्र असताना या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे जागतिक स्तरावरही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे.